बँकांचे हप्ते मिडल क्लास भरतो आणि सुख सुविधा झोपडपट्टीत, सुख सुविधा मोठ्यांच्या घरी, सुख सुविधा मोठ्यांच्या घरी. आम्हाला ते 35 वर्षापासून रस्त्याने काही नाही, मरून गेले काही काही लोक. नगरपालिकेला खरं म्हटलं तर टाला ठोकला पाहिजे, टाला. या महानगरपालिकेमध्ये शासन आणि प्रशासन या सर्वांनी लाज लज्जा शरम सोडलेली आहे. कारण एका बाजूला गरीब लोक रस्त्यासाठी भांडताय, दुसऱ्या बाजूला इथे असे पदाधिकारी बसवले की ह्या जळगाव शहराचा सर्व बांधकामाचा अधिकार कोणाला जर दिलेला आहे तर एका व्यक्तीला, बिल्डिंग इन्स्पेक्टरला सिटी इंजिनियर बनवलेलं आहे. आणि इथे शासन आणि प्रशासन एकदम झोपलेलं आहे. तुम्ही जोपर्यंत आवाज उठवणार नाही तोपर्यंत हे झोपलेलं शासन आणि प्रशासन. किती वाजेपर्यंत मुदत दिली तुम्हाला? जाऊ नका इथे. 2 वाजेपर्यंत तुमचा निर्णय जर नाही झाला तर या महानगरपालिकेला तालाच ठोकणार आहे आपण. सर, समस्या अशा आहे आमच्या की आम्हाला मुळात तिथे जाण्या येण्यासाठी रस्तेच नाही. जर आमच्या कॉलनीत एखादा मौत झाली तर ती अंत्ययात्रेची गाडी काढायला आम्हाला 25-30 जणांना धरून ती गाडी काढावी लागते. 15 ते 16 लेडीज ती त्या गाडी चालवताना पडून गेल्या. त्या दादांची मिसेस पडली, त्यांना जवळजवळ 30 लाख रुपये लागून गेले, सिरियस होऊन गेल्या त्या ताई. रोज शाळेत जाताना मुली आम्हाला स्वतः गाड्या काढाव्या लागतात. 30 वर्षापासूनची ही परिस्थिती आहे. गट नंबर 77 मधून 4 रस्ते आहेत 9-9 मीटरचे. इथे आल्यानंतर आश्वासन दिलं जातं, 1 दिवस JCB पाठवलं जातं, त्याच्यानंतर ते रस्ते होत नाही. जवळजवळ आज आम्ही कंटिन्यू 2 वर्षापासून पाठपुरावा करतोय. 8 दिवसापूर्वी अमृतकर साहेबांकडे ते रस्ते कच्चे तयार करण्यासाठी, पक्के तर यांच्याकडून होणार नाही, पण कच्चे तयार करण्यासाठी 50 लाख रुपयाचे काहीतरी कोटेशन गेलेलं आहे, त्याच्यावर त्यांनी सही केली नाही. आज आम्ही त्रस्त सर्व परिसरातील नागरिक इथे आलेले आहे. आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो. आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की संध्याकाळपर्यंत आम्ही तुमच्या साईडवर येतो. जर आयुक्त साहेब तिथे आले नाही तर आम्ही इथे ठिय्या आंदोलन करणार आहे. मग यांनी आम्हाला जेलमध्ये टाकलं आणि कुठे बी टाकलं तर आम्हाला त्याचा काहीच फरक पडणार नाही. पण जे गट नंबर 98, 99, 100 माऊली नगर, त्याच्यानंतर गट नंबर 86, 186, 2, त्याच्यानंतर 95, 97, 98, 83, 82, 83. जवळजवळ 7,000 लोक तिकडे राहतात. प्रत्येक जण मतदान मागायला येतो तर आमच्या घरातलाच व्यक्ती वाटतो आणि मतदान झालं, निवडून आला की तू कोण आणि मी कोण. त्यांना बी लाज वाटत नाही ना, आम्हाला बी लाज वाटत नाही. आम्ही तर यंदा
आज तर लेडीज बांगड्या घेऊन आलेल्या आहे यांच्यासाठी, परंतु त्यांना वाटत आहे ते म्हणतात आम्हाला बांगड्या घाला. आता काय यांना बांगड्या घालायला पाहिजे का? मी ऍडव्होकेट प्रदीप पाटील, मी तिथे 15 वर्षापासून राहतोय. आयुक्ताला भेटायला आम्हाला भागच पडलं सर. आम्ही आमदार जवळ गेलो, सगळ्यांजवळ गेलो, पण कोणीच आमचं ऐकलेलं नाहीये. आजपर्यंत आम्हाला 20 वर्ष झाले त्या कॉलनीत राहून कोणतीच सुविधा नाहीये तिथे. अक्षरशः गटारी सुद्धा नव्हत्या आमच्या इथं, आणि लहान लहान मुलं अक्षरशः रोडवरती पडले तर रक्ताची भरवलेली सुद्धा आम्ही त्यांना दाखवले, तरी सुद्धा त्यांना काहीच फरक पडलेला नाही. आणि घरपट्टी आमची वसूल केल्याशिवाय ते राहत नाही. सर्व म्हणजे आमचे एवढे प्रॉब्लेम आहे तर इतक्या वर्षापासून त्यांनी काहीच केलं नाही. आणि पावसाळ्यामध्ये ना त्यांनी आमच्याकडे एकदा तरी येऊन बघा. आणि जिथं रोड झालेले आहे तिथं डबल रोड करताय, आणि जिथं काहीच नाहीये आमच्या इथं एरियामध्ये तिथं कच्चा रोड सुद्धा नाहीये. अक्षरशः त्यांना म्हणा येऊन बघा म्हणा तुम्ही. आणि आयुक्त जर आज दुपारपर्यंत 2 वाजेपर्यंत आले नाही तर आम्ही बांगड्या घेऊन येणार आहे आणि इथं उपोषणाला बसणार आहे. हे आमचं निश्चित आहे आता, कारण आमच्या मुलांना खूप त्रास झालेला आहे. आम्हाला सुद्धा त्या मणक्यांचा वगैरे सगळा त्रास झालाय तिथं. गट नंबर 86/2 गणेश पार्क. रडत नाहीये मी.